तर नाशिकमधून एक धक्कादायक बातमी आहे। नाशिकमध्ये सध्या एका मोठ्या कंटेनर चोरीचा मोठा बोलबाला आहे। मात्र हा कंटेनर साधा सुद्धा नाहीये, तर चक्क 2000च्या नोटांनी भरलेला हा कंटेनर आहे। त्यातली रक्कम ऐकून तर तुमचे डोळे दिपून जातील। तब्बल 400 कोटींनी भरलेला हा कंटेनर होता। 2000च्या नोटांनी भरलेला हा कंटेनर कर्नाटकातल्या चोरली घाटामधून चोरीला गेल्याचा संशय। मात्र कर्नाटकातल्या या ट्रकचं नाशिक कनेक्शन तसंच स्ट्रॉंग आहे। नाशिकच्या संदीप पाटील या व्यक्तीचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे। अपहरण करून संदीप पाटीलला मारझोड करण्यात आल्याचाही आरोप होतोय। आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं संदीप पाटील असं म्हणतोय। नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी 5 संशयितांना अटक केली आहे। त्यात विराट गांधी नावाच्या एकाचा समावेश आहे। या प्रकरणात एसआयटीची स्थापना झालेली आहे। या प्रकरणाचा तपास कर्नाटक आणि गुजरात पोलिसही करतायत, अशीही माहिती समोर येते। या प्रकरणात अनेक मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिकमधील ग्रामीण पोलीस दलातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचाही आरोप करत अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेत। हे पैसे मुंबई आणि ठाण्यामधल्या बांधकाम व्यावसायिकाचे आहेत, असा दावाही संदीप पाटील या तक्रारदारांनी केला आहे। हे संबंधित अधिकारी जेवढे आता जर का मॅनेज झाले असतील तर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्यावर कट रचून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करू शकता व मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकता, नाहीतर माझी हे प्रकरण दाबण्यासाठी हत्याही घडवू शकता। त्यामुळे यापुढे माझा कुठेही संशयरित्या ऍक्सिडेंट झाला या संशयास्पद मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जबाबदार रवींद्र मगर साहेब जे त्यांना मॅनेज झालेले आहे व यातले मुख्य आरोपी किशोर सावळा, विराट गांधी, सुनील धुमाळ, विशाल नायडू व जयेश कदम हे सर्व माझ्या मृत्यूला जबाबदार असणार। संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावतो। पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत। 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे। त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। तिकडे बुलढाणा